दिला ना लवालीला कोण कोण बोला तर लवली टीमचा वैभव या मानाचा मॅच आपण स्वीकारण्यासाठी तर बोराडपाड्यातील ग्रामस्थ आपण बघत माननीय श्री नागोजी उघडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅच देणार आहोत ती म्हणजे वैभवला या वैभव लवाली टीमचा हा खेळाडू त्यानं खरं तर बॅटिंग करत असताना 7 बॉलमध्ये 12 धावा बनवल्या आणि तोच खेळाडू राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अभिनंदन वैभव पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील क्वालिफायच्या मॅचमध्ये जाऊन पोहोचलेत परंतु त्याही मॅचमध्ये चांगला खेळ व्हावा अशा आम्ही नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देतोय मॅच ऑन पहिला षटक राहुल पहिलाच बॉल उडवला फटका फसलाय झेलची संधी खेळाडू पोहोचलाय आणि परतावा लागेल पप्पाला पहिल्याच बॉलवरती पवेलियन मध्ये पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का टीम सांबारी संघाला फलंदाज बाद विकेट आलाय मात्र पप्या मैदानाच्या बाहेर शून्यचा चष्मा घालून मात्र परतलाय अगदी गोल्डन डकचा शिकार ठरलाय पहिल्याच बॉलवरती कॅच आउट झालेत भोपळा फोडता आला नाही मैदानाच्या आत भोपळा फोडला परंतु विकेटचा दुसऱ्या बाजूला आज आपण पाहिलं तर विकेट नाही आपलं स्पेलची सुरुवात करतो इथे देखील संधी होती या ठिकाणी कॅच पकडण्याची कॅच जरूर कठीण होते परंतु जर का पकडले असते तर चांगली कॅच झाली असती परंतु डॉट बॉल आलाय सध्या तरी ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहतोय खरं तर बाहेरचा चेंडू होता छेडछाड गेली परंतु बॅटची एज घेत असताना मात्र यष्टीकडे कॅच सोडलाय दुसरा चेंडू डॉट आला या ठिकाणी खरं तर प्रवीणला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागेल मैदानाच्या आत ओव्हरथिक बॉल फटका फसलाय खेळाडू परंतु त्या ठिकाणी त्याच्या अभ्याकाच्या बाहेर सीमारेषा पलीकडे बॉल जातो सरळ 4 धावांसाठी हा चौकार ठीक 3 मधून 35 मिनिटांना पहिला बॉल फेकलाय लक्ष तुझ्या वस्तूवर घेऊ नका वेळोवेळी आपण सामना संपवतोय व्हॉट अ शॉट फुल टाइम झाला पाटुले सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे मॅक्सिमम बिग हिट धमाका षटकार विकेटनं सुरुवात केली होती तदनंतर डॉट आला कॉन्फिडन्स उंचावलं गेलं होतं परंतु तदनंतर मागील 2 बॉलवरती 10 का दम प्रवीणच्या बॅटमध्ये दाखवला 10 धावा दाखवकावरती ऍक्शन रिप्ले लगे फुल टॉस होता गुडना टिकवला आणि तदनंतर स्वीप शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय अगदी अशा प्रकारचे फटके किरण पवारला आपण सातत्यानं पाहता किरण पवार जो रसायनचा खेळाडू त्याच्या माध्यमातून असे फटके आपण पाहता आणि तो फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय षटकार खेचला 10 धावा धाव फलकावरती आता मात्र राहुलचा सध्या तरी मी ते म्हणायला समाचार घेतला जातो परंतु तदनंतर या चेंडूवरती पुनरुगमन कमबॅक वापसी बाउन्स बॅक सुद्धा केले जाते डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा लो फुल टॉस होता पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळले असते तर नक्कीच चांगल्या धावा मिळाल्या असत्या गुडन शॉट अगदी बॅकफूट वरती आल्यानंतर पंच केला फटका सुंदर परंतु एक जाव मिळेल षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपले पहिल्यावरचा समाप्तीनंतर 11 धावा या धाव फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात आता टीम सांबरला पण पाहता त्यांच्या विपक्षात बोराटपाडा रवी यांचा संघ दोन्ही संघांचा विचार केला तर 1-1 सामना या दोन्ही टीमने जिंकलाय परंतु आता दुसरा विजय पुन्हा एकदा कोणता संघ मिळवणार आणि कोणता संघ जय मल्हार लवली टीमच्या विरोधात खेळेल नक्कीच
या येणाऱ्या 7 षटकांमध्ये पाहायला मिळेल. गेम ऑन. गोलंदाज निलेश. पहिलाच बॉल आउट फ्रॉम द बॉडी. वेगवान होता हा चेंडू. खर तर बॅट्समन प्रवीणला हा चेंडू समजला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. खर तर प्रवीणच्या बॅटमध्ये चांगला धावा आल्या. प्रवीणला शेवटपर्यंत थांबणं महत्वाचं आहे. राकेश आहे त्याच्या सोबतीनं म्हणजेच धावा संख्या ही चांगली होईल. राकेशला शेवटपर्यंत ती थांबणं महत्वाचं आहे. जर राकेश थांबला धावा आपोआप होतील मैदानाच्या आत. सफळ झाला. फटका चांगला 360 अँगल मात्र क्रिएट केल्यानंतर हा चेंडू चालला सरळ सीमाच्या पलीकडे. 4 धावा. चौकाराच्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती. ऍक्शन रिप्ले. जसा चेंडू पडला अगदी पाहिलं चेंडू अंगावरती होता. पुन्हा या ठिकाणी पाहिलं तर 360 अँगल अर्थातच गोल अशी गिरकी घेतल्यानंतर त्यानंतर या इथे आपण चौकार लगावलाय. 15 धावा धाव फलकावरती. फुला लेन ऑन साइडला टॅप केलंय. बॉल चला सरळ घरंगलत. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु फिल्डिंग चांगली आहे. पुन्हा 2 धावा धाव फलकावरती. सिंगल डबललाही प्राधान्य दिले जाते. जेवढं प्राधान्य मात्र मोठ्या फटक्यांना दिले जाते. खरं तर कॅल्क्युलेट क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते सांभारी संघाच्या वतीने. सांभारी संघ म्हटलं तर मागच्या वर्षी या स्पर्धेत चॅम्पियन पद मिळवलं होतं तोच सांभारी संघ या ठिकाणी पाहतात. परंतु या ठिकाणी चॅम्पियन सारखं केलं तर करावं लागेल पुन्हा एकदा. लगेच टॉस उडवला ऑन साइडला. गॅप मध्ये बॉल चाललाय. अगदी आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चालला सरळ गरंगलत जमीनला दणदण करत सीमा पार. अजून एक चौकार. प्रवीण सध्या तरी चांगली बॅटिंग करते मैदानाच्या आत. आता चेंडू सोडून दिलाय. त्याला माहितीये हा बॉल खरं तर वाईटच्या दिशेने चाललाय. सोडून द्यावंच लागेल परंतु नक्कीच या ठिकाणी वाईट बॉल आलाय. अर्थातच एक अवांतर धाव फलकावरती आता ऍड होते. 22 धावा धाव फलकावरती. अगदी प्रवीणच्या एकट्याच्या 21 धावा आहेत. कट करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर तुला डीप राहिला. सबमरीन लेवडी ज्या प्रकारे एखादी सबमरीन समुद्रातनं अगदी बुडातून जाते त्या प्रकारचा हा चेंडू डीप मध्ये राहिले. परंतु डॉट बॉल येणं महत्वाचं आहे. प्रत्येक डॉट बॉल मात्र या मॅच मध्ये महत्वाचा राहील बोराकपडा संघासाठी देखील. कारण की डॉट बॉल वरती कोणत्याच प्रकारची धाव नसते. ऑन साइडला उडवलाय. फटका चांगला. ताकद थोडी मी तुम्हाला नक्कीच पाहिजे तेवढी मिळाली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. असं वाटलं होतं की कॅच या ठिकाणी होईल परंतु तसं नाहीये. बॉल सीमारेच्या पलीकडे. षटकार. एका हाती किल्ला मैदानाच्या आत लढवत असताना प्रवीण संघाची धावसंख्या 28. वैयक्तिक खेळतो 27 धाव फलकावरती. खरं तर मगाशी मी म्हटलं प्रवीणला शेवटपर्यंत थांबणं महत्वाचं आहे आणि जसं काही आमचा शब्द त्याने ऐकला आणि शेवटपर्यंत लढा देतोय मॅच मध्ये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 28 धावा. आता मात्र जवळ सलामीसाठी गेला होता राकेश. त्यानंतर 12 चेंडू 9 सेकंडवरती पाहिले आणि आता 13वा चेंडू मात्र पेस करेल. अर्थातच स्ट्राईक वरती आलाय राकेश. पूर्ण 12 चेंडूंचा खेळ मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती उभे राहून पाहिलाय. जवळजवळ 12 चेंडूंचा मी त्यामुळे अंदाज घेतला असेल. अंदाज पकडला असेल राकेशनं. षटक क्रमांक 30. गोलंदाज गणेश. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झालाय. अर्थातच थोडा टर्न झालाय आणि त्यानंतर आपण पाहता डॉट बॉल. अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅटर
शॉट प्लेट हुक केलाय ऑन साइडला फटका सुंदर दर्जेदार दिमागदार ताकदवार बॉल सीमाच्या पलीकडे षटकार. षटकार खेचला मैदानाच्या आत. खरं तर आता राकेश भगत ऑन अ फायर झाला मैदानाच्या आत. खूप चांगला या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने तब्बल 34 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 30 ला सुरू असताना मात्र कोणीशेवरती आता आक्रमण केले. राकेश भगत ज्या खेळासाठी जाणला जातो तो खेळ आता मैदानाच्या आत करतोय. पुन्हा एकदा साईडला खेळायचा प्रयत्न परंतु हा चेंडू सरळ चाललाय. गरम गलत स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. दुसऱ्याचा कॉल केलाय परंतु या ठिकाणी आपण पाहता येतो एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 35 धावा. दोघांची पार्टनरशिप भरपूर चांगली. 0 धावसंख्येवरती पहिला विकेट आला होता आणि तिथनं खेळात या दोघांची पार्टनरशिप जवळजवळ 35 धावसंख्येची पार्टनरशिप बिल्डअप केली आहे या दुसऱ्या विकेटसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश. शॉर्ट ऑफ बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा कट होणारा हा चेंडू बॅट्समन प्रवीणला बेट करणारा चेंडू पाहायला मिळतोय. इथनं डॉट आलाय. अगदी अतिरिक्त उसली या बॉल वरती पाहायला मिळाली. सोबत झालाय जेल ती संधी फायनल लेगला खेळाडू थोडा दूर आहे. बॉलला उचल्यापर्यंत जजमेंट चुकीचं राहिलंय. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातात. खरं तर खूप चांगल्या या ठिकाणी धावगती चांगला कॉलिंग पाहायला मिळतोय. अजून 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. या 2 धावा संख्येच्या मदतीने तब्बल 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. फटका बसला. झेल ती संधी डीप मध्ये खेळाडू आहेत. चुका होणार नाही. चांगला कॅच मात्र या ठिकाणी नक्की जवळजवळ 29 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्या आणि परतवायला गेला आता डगआउट मध्ये फलंदाज बाद. यस ड्रिंक्स ब्रेक तर पाण्याची मागणी होती मैदानाच्या आत. तर 12वा खेळाडू आपण मैदानाच्या आत पाणी घेऊन जायचंय. षटक क्रमांक 4 गोलंदाज रवी आला. त्याच्या विरोधात फटका सुंदर रॉकेट शॉट फ्लॅट फटका उडत शॉट. राकेशच्या बॅट मधनं हा दुसरा कडक फटका पाहायला मिळतो. आता मात्र राकेश ऑन अ फायर झालाय कारण की त्याला माहिती आहे शेवटचा षटक आहे. या षटकात तोडफोड फलंदाजी करावी लागेल. खरं तर आता गोलंदाजांना फोडलं जातंय. पहिलाच बॉल होते रवीच्या अगेन्स्ट मात्र षटकार खेचलाय. 43 धावा धाव फलकावरती. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला.
दीप प्रबंधपदा खेळाडू येतील वल्ला उचलते फेकतील एक धाव तर कंप्लीट दुसराचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांचं काम आता वाढवलं गेले अर्थातच ऑनफिल्ड अंपायर हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे आलाय पंच एका बाजूने क्रीज देखील सोडली नव्हती मग रन्स असेल की नाहीये फलंदाज नॉट आउट आहे परंतु पंच आपला निर्णय आपण कळवायचा आहे फलंदाज सेफ आहे एकच धाव असेल येस जेव्हा तुम्हाला राकेश तुम्हाला धाव पाहिजे असेल तर आपण आधीच क्रीज सोडायची दोन्ही बाजूने क्रीज सोडणं हे महत्वाचं आहे एकच धाव धाव फलकावरती ऍड होते 44 धावा इथनं हा चेंडू टॅप केला परंतु इथनं खेळाडू उपस्थित आहेत तेवढी चांगली फिल्डिंग परंतु एक धाव काही वाजू शकत नाहीयेत इथनं अजून एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते संघाची टोटल 45 धावा धाव फलकावरती तर आतापर्यंत सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे परंतु बोराटपडा संघ देखील कमी नाही आहे याही संघानं मात्र भरपूर चांगल्या धावा पहिल्या मॅच मध्ये केल्यात आणि आता त्यांच्या विरोधात मात्र चांगली टोटल उभारण्याचं काम सध्या तरी सांबारे संघ करतोय राकेश वगैरेच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकार आलेत 2 सिंगल देखील पाहायला मिळाल्यात फुल लेंथ कॅचची संधी होती परंतु या ठिकाणी इथं आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आला परंतु बॅटिंगचा रिव्ह्यू आहे चेक केला जाईल फेअर डिलिव्हरी हॅलो डॉट बॉल फेअर डिलिव्हरी आहे बॉल डीप होते इथनं डॉट बॉल आलाय म्हणजे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे चेंडू कोडिंग करलाय ऑन साइडला सोबत आपण बघा बॉल चालला एकदा तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव आता इथनं कंप्लीट केली जाते गुड रायडिंग तब्बल 47 धावा धाव फलकावरती मात्र या चेंडूवरती एखादा मोठा फटका किंवा 2-3 धावा आल्या तर 50च्या पलीकडे धावसंख्या धाव पोहोचेल शेवटचा बॉल शिल्लक उलटा बॉल उडवला साइडला स्ट्रोक लाजवाब पॉवरफुल फटका बॉल सीमारेषा पलीकडे पंचांचा इशारा षटकार पहिला सत्र या ठिकाणी संपला आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम सांबारे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 53 आणि 54 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय बोराटपाडा संघाच्या विरोधात 24 बॉल आणि 54 धावसंख्येची गरज
तर या बाबा चेस केला जाईल की आपण ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती परिवर्तन करूयात आणि ऐकूयात मोहन वारे यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद प्रसाद सर. अगदी पहिल्या सत्रामध्ये अगदी चांगले फलंदाजी पाहायला मिळाली सांभारी संघाकडनं. चार षटकामध्ये 54 धावांचा टार्गेट ठेवले गेले बरडपाडा संघासाठी. इथे मात्र 24 चेंडू आणि 54 धावांची गरज असेल बरडपाडा संघाला विजयासाठी. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय आपण रवी आणि गणेशला. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली राकेशची, प्रवीणची. चौपन्न धावा रोखण्यासाठी सलामीला गोलंदाज पाहतोय आपण गोलंदाज राकेशला. अगदी चांगले फटकेबाजी पाहायला मिळाली आणि इथे मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन उतरलाय. P1चा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहू शकाल राकेशला. इथे सलामीवर फलंदाज पाहू शकाल गणेश यांना रवीला. स्ट्राईकला पाहू शकाल आपण गणेश. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. गेम ऑन. इथे मात्र त्रिफळा चित्त फलंदाज गणेशला पाहतोय आपण. चांगला चेंडू फेकला गेला राकेशच्या मार्फत आणि फलंदाज बाद. पहिला झटका लागतो बरडपाडा संघाला. सलामीचा फलंदाज पाहू शकाल गणेशला. वंडाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला तो निलेश. अगदी हा सुद्धा फलंदाज चांगला फटकेबाजीसाठी ओळखला जातोय. इथे मात्र खातं खोले गेले सांभारी संघाचं विकेटच्या रूपामध्ये. अद्याप खातं खोले गेलं नाही बरडपाडा संघाचं. ते मात्र नवीन फलंदाज पाहतो आपण निलेशला. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राकेशकडनं. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक खाली आणि चांगला झेल टिपला गेलाय प्रवीणच्या मार्फत. अगदी लागतोय बरडपाडा संघाला दुसरा धक्का. इथे मात्र कुठेतरी हॅट्रिकवर असेल गोलंदाज राकेश. दिवसाचा विचार केला गेला तर अगदी पहिली हॅट्रिक येऊन थांबले. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. पहिल्या सत्रामध्ये आपण चांभारी संघाची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते राकेशकडनं. राकेशला अगदी चांगला प्रतिसाद मिळतोय क्षेत्ररक्षकाकडनं. अगदी चांगला झेल टिपला गेला प्रवीणच्या मार्फत.
ते मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज पाहू शकाल राहुलला कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल वरटपाडा संघाला. ते मात्र 24 धावांचा पाठलाग करायचा आहे या वरटपाडा संघाला. त्या 24 चेंडू मध्ये अगदी 2 चेंडू फेकले गेले राकेशच्या मार्फत. पिओनचा षटक हाताचा पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी 2 चेंडूवरती 2 विकेट. इथे मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय गोलंदाज राकेश आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय तो अगदी राहुलला. इथे मात्र हॅट्रिक कंप्लीट होते आणि आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक कंप्लीट होते गोलंदाज राकेशच्या मार्फत. अगदी चांगली धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. अगदी इथे मात्र पहिली हॅट्रिक होती, चांगली गोलंदाजी. लागोपाठचा लागणारा तिसरा धक्का वरटपाडा संघाला. ते मात्र एका पाठोपाठ एक धक्के लागतायत त्या वरटपाडा संघाला. अगदी 54 धावांचं पाठलाग करत असताना अगदी बॅकफुटला जाताना पाहतोय आपण वरटपाडा संघ. पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय सांभारी संघ. चिल्ली पिल्ली ट्रॅक्टर घेऊन जाता घरी का? ते मात्र चेंडूला मात्र खेळून काढला गेला आणि कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय क्षेत्ररक्षक हातामध्ये. अगदी 2 धावेच्या सहाय्याने खातं खोललं जातंय संघाचं. वरटपाडा संघाचं श्री गणेश होतोय दुहेरी धावेने. अजूनही मोठा फटके येत नाहीये. अगदी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये 3 गडी बाद होताना पाहिले आपण. इथे मात्र स्लोवर गतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू फसवा गतीचा चेंडू होता. निर्धार चेंडू येते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राकेश कडनं. अगदी 5 चेंडू फेकले गेला ना फक्त 2 धावा खर्च करतो गोलंदाज राकेश. पुन्हा एकदा इथे मात्र खरा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं किरणकडनं. अगदी सोपा झेल होता पण तो झेल टिपता आला नाही आणि चेंडू जमिनीला दान. अगदी पिओनच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली वरटपाडा संघाची 3-3. अगदी 3चा आकडा पाहतोय आपण स्कोरबोर्डवरती. 3 धावा आणि 3 गडी बाद. पिओनचा षटक आता जरा पाहिला पण गोलंदाज राकेशला अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 धावा खर्च केला आणि 3 गडी बाद केले. महत्वाची अगदी गडी सलामीवीर दोन्ही तंबूच्या आशेवर आपण मापल्यासाही अजूनही सलामीवीर अगदी संघाचा संघनायक रवी मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून बसला. अगदी पूर्णपणे संघाची जबाबदारी असेल रवीच्या खांद्यावरती. अगदी रवीच्या समोर फलंदाज असेल करण. ते मात्र वैयक्तिक पहिला ना सांगिक दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज महेशला पाहतोय आपण. अगदी क्षेत्ररक्षक विक्रमीला पाहतोय आपण. इथे मात्र शॉटला चेंडू होता. चेंडूला मात्र ढकलला गेला आणि 1 धाव. इथे मात्र कुठेतरी पंबल पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक तत्पुरते 1च धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या लागली गेली वरटपाडा संघाची 4 आकड्यावरती. ते मात्र पंचांना गुमराह करण्याचा प्रयत्न होता यष्टीरक्षक राकेशचा. अगदी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतो. अगदी राकेशच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय महेश. अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले गेले वरटपाडा संघाच्या फलंदाजांना. ते मात्र आडवा झाडू फिरवला गेला आणि चेंडू उचलतात. इथे मात्र अगदी लेझी क्रिकेट पाहायला मिळते. सांभारी संघाचा क्षेत्ररक्षक पाहू शकाल दत्ताला अगदी चौका अडवायचा होता परंतु अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू गेला चौकाच्या दिशेने. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. अगदी संघर्षमय चौका पाहायला मिळाला वरटपाडा संघासाठी.
इथे मात्र पुन्हा एकदा झेल जमीनला दान झाल्यानं पुन्हा एकदा फलंदाज रवीला अगदी जीवदान मिळालंय आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली बोराडपाडा संघाची 9 3-9 अगदी धावा येत नाहीये बोराडपाडा संघासाठी कुठेतरी संघर्ष करावा लागतोय सिंगल आणि डबल साठी ते मात्र पंचांचे दोन हात समांतर अगदी खराब चेंडू पाहायला मिळाला अवांतर धाव वाईटच्या रूपामध्ये या अवांतर धावेने धाव फलक पुढे सरकेल धाव संख्या जाऊन पोहोचली 10 आकड्यावरती ते मात्र चेंडूला उंची जास्त लांबी कमी चेंडू उचलता फेकतो तोपर्यंत 2 धावा पूर्ण इथे मात्र 2च धाव समाधान मानावं लागेल बोराडपाडा संघाला दोनच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 12 3-12 अजूनही काही चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकामधील पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता फक्त मोठे फटके येत नाहीये दोन्ही फलंदाजाच्या बॅट मधनं इथे मात्र पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य दिल्यानं 2 षटकाच्या समाप्तीनंतर सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली बोराडपाडा संघाची 13 इथे मात्र 12 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल अगदी 41 धावाचा पाठलाग करावा लागेल बोराडपाडा संघाला 12 चेंडू मध्ये 41 धाव बनवावे लागतील जर अगदी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर अगदी मोठे फटकेबाजी करावी लागेल बोराडपाडा संघाला ते मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे झेल पकडला गेला चांगला झेल गेला गेला क्षेत्ररक्षण पाहू शकाल आपण संकेतला अगदी लागणारा चौथा धक्का बोराडपाडा संघाला अगदी या सामन्यामधली मात्र पूर्णपणे हवा काढली गेली सामरी संघाकडून अगदी चांगली धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकात पाहिले आपण अगदी 3 धावा 3 गडी बाद राकेश होता गोलंदाजी मार्कवर त्यानंतर दुसरं षटक हाताळलं महेशनं अगदी त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली तिसऱ्या षटकात आपण पाहतो आपण प्रवीणला इथे मात्र ऑफसाईडला कट केला गेला आणि पुन्हा एकदा सिंगल व्यक्ती गेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 9 चेंडू 40 धावांची गरज असेल बोराडपाडा संघाला तेव्हा ते पूर्णपणे बॅकफुटला जाऊन पोहोचलंय बोराडपाडा संघ अगदी 9 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल मोठे फटकेबाजी करावी लागेल कुठेतरी इथे मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळताना त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळताना इथे मात्र नशिबाचा पंजा खोललाय बोराडपाडा संघासाठी अगदी बायच्या 4 आणि वाईटच्या रूपामध्ये 4+1 अगदी 5 धावा पाहायला मिळाल्या मात्र चांगला कमबॅक अगदी यारकल्याचा चेंडू होता अगदी चेंडूला मात्र सन्मान दिला गेला आणि डॉट चेंडू येतोय इथे मात्र आडी बॅट फिरवला इथे मात्र संघर्षमय षटकार होता रवीच्या बॅट मधनं ज्या फटक्याची गरज होती अगदी तो फटका पाहायला मिळाला सलामीला गेला फलंदाज आपण रवीला पाहतो येतो सिक्सर अगदी इथे मात्र कुठेतरी अशी मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो फटका आलेला आहे आपण रवीच्या बॅट मधनं इथे मात्र 25 धावा लागला गेला आणि 7 चेंडू 29 धावांची गरज असेल
ते मात्र अजून एक मोठा फटकाला तर अगदी रंगतदार सामना पाहायला मिळाल. ते मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु फटका फसला आणि फसलीप मध्ये जाऊन चेंडू विसावला क्षेत्ररक्षक हातामध्ये. इथे मात्र सलग गेला होता फलंदाज रवी आणि बाद होताना पाहतोय आपण अगदी संघर्ष करत होता आणि ते मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली बोराळपाडा संघाची अगदी 25 5 बाद 25. इथे मात्र अगदी शेवटच्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहतो किरणला अगदी 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे बोराळपाडा संघाला विजयासाठी. अगदी ते मात्र खराब लाईनाना दंडित केले गेले गोलंदाज किरणला. अगदी अवांतर धाव वाईटच्या रोपामध्ये धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली बोराळपाडा संघाची 26. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल अगदी बोराळपाडा संघाला. कुठेतरी 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील. फलंदाज योगेशला कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. ते मात्र पुलाचा चेंडू होता. चेंडूला मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारलं आणि एकाच धावे समाधान मानावं लागेल. अगदी एकच धाव एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावे लागते 27 आकड्यावरती. अजून अद्याप 5 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. अगदी स्ट्राईकला पाहू शकाल आपण फलंदाज गणेशला. ते मात्र नशिबाचा चौकार येतो गणेशच्या बॅट मधनं. अगदी तसलीपला आपण क्षेत्ररक्षक नव्हता अगदी त्याच दिशेने चौकार गेला आणि 4 चेंडू मध्ये अगदी 23 धावांची गरज असेल. अगदी 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारावे लागतील बोराळपाडा संघ विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर गणेशला अगदी चांगली फलंदाजी करावी लागेल. ते मात्र पंचांकडे दाद मागितली जाते परंतु अगदी लाईन अगदी चांगली होती आणि डॉट चेंडू. इथे मात्र खराब अगदी खराब गोलंदाजी खराब यष्टीरक्षण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सांबारी संघाकडनं. ते मात्र अगदी गरज नाही आहे. अगदी खराब क्षेत्ररक्षण नशिबाचा पंजा पुन्हा एकदा मिळालाय. 3 चेंडू 18 अगदी 3ला 3 षटकार बसले तर अगदी सामना जिंकू शकेल बोराळपाडा संघ. आणि ते मात्र पहिला षटकार चौकार आहे. इथे मात्र अगदी सामन्यामध्ये रंगत आली असती अगर षटकार बसला असता तर नक्कीच सामारी संघाचे सुद्धा नाडे आकडले असते नक्कीच परंतु नशीब नाहीये बोराळपाडा संघाचं. अगदी नशिबाचे 2 पंजे मिळाले. आता मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल अन्यथा पुन्हा एकदा पंजा दिला तर नक्कीच. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि फटका अगदी सक्सेसफुल ठरतो आणि 6 आला गणेशच्या बॅट मधनं. नक्कीच जो चौकार गेला ना त्या बॉलवरती अगदी षटकार आला असताना तर नक्कीच सामारी संघाच्या नाड्या फासफूस चालू झाल्या असत्या परंतु नशीब नाहीये बोराळपाडा संघाचं. नशिबाला अगदी दोष देऊ शकत नाही आपण कारण अद्याप अजूनही चेंडू शिल्लक आहे 1. इथे जर खराब चेंडू आला तर नक्कीच सामना पलटू शकेल बोराळपाडाच्या दिशेने.
इथे मात्र नक्कीच नक्कीच मी म्हटलं होतं एक चेंडू डगआउट मधून आवाज दिला तर नक्कीच पॅनलाइज केले जाईल. डगआउट शांत करा. तुम्ही जर बाहेरून आवाज दिला तर नक्कीच 2 धावा. नो प्लस 3 धावा का 3 धावा. ओके. इथे मात्र सामन्यामध्ये रंगत आणि रंगत माळ उभार होता आता. बस ना मॅचेस झाले. 5 अगदी एक चेंडू 8 होत्या परंतु मी सांगितलं होतं अगं जर खराब चेंडू आला तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल आणि रंगत निर्माण झाली आहे. एक चेंडू 5 धावा. एक चेंडू 8 होत्या. नो प्लस 2 3 धावा मायनस झाल्या आणि एक चेंडू 5. अगदी षटकार आला तर सामना विजयी होईल. वरळपाडा संघ. सामना होता कुठे आणि आलाय कुठे आपण नक्कीच पाहू शकाल. इथे मात्र चेंडूला अगदी गती दिली नाहीये किरण आणि इथे 5वा चेंडू टाकला गेला. नक्कीच सामन्याला रंगत निर्माण झाली आणि सामना नक्कीच आवडला. चांगला सामना पाहायला मिळाला. सांभारी विपक्ष वरळपाडा अगदी हार मानायला तयार होता वरळपाडा संघ परंतु नशिबाच्या पुढे कोणाचं चालत नाहीये. मॅन ऑफ द मॅच कोणाला यांना विकेट दिला. राख्यांना 3 विकेट दिला आणि पर्यास रन जास्त आहे 29. पर्यास रन जास्त अगदी चांगला सामना पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये अगदी मॅन ऑफ द मॅच जावं अगदी राकेश अगदी 8 धावा 8 चेंडूंना 22 धावा आणि हॅट्रिक घेतली गेली. 3 धावा 3 गडी बाद केले गेले. तोच खेळाडू ठरतो मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब मेडल देण्यासाठी मी आमंत्रित करतो या ग्राउंडचे मालक आमचे आधारस्तंभ पांडुरंग वारा. कृपया आपण मॅन ऑफ द मॅचचं मेडल द्यायचं राकेशला. 5 बॉक्स खाली करा कृपया. राकेश भगत आपण मॅन ऑफ द मॅच घ्या नंतर चर्चा करा. आपण मॅन ऑफ द मॅच घ्या. आता सामना जिंकलेला आहे आपण काही टेन्शन घेऊ नका. यानंतरच्या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करते माझे साथी समालोचक प्रसादजी सर. अगदी या पूर्ण दिवसामध्ये चांगला गोड आवाज आपण ऐकला. काय लवाळी आपल्याला सुद्धा द्यायची बाकी आहे. या दोन्ही संघनायक सांभारी संघाचे संघनायक लवाळी